नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 1 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चला मग सुरुवात करणार आहोत। आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असेल की नुकतेच राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमामध्ये देशात पहिला क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला आहे? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, आपला महाराष्ट्र राज्य। हा राष्ट्रीय पोषण महिना जो काही केंद्र सरकारकडून राबवण्यात येतो दरवर्षी, त्यामध्ये यावर्षी महाराष्ट्राने पहिला क्रमांक हा मिळवलेला आहे। म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा होतो मित्रांनो, लक्षात ठेवायचा आहे। राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमामध्ये देशात पहिला क्रमांक महाराष्ट्र राज्याने मिळवलेला आहे। त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण लक्षात घेणार आहोत। यामध्ये जर बघितलं तर पहिला जो क्रमांक आहे तो महाराष्ट्र राज्याने मिळवलेला आहे, दुसरा क्रमांक बिहार या राज्याने मिळवलेला आहे। आणि दरवर्षी भारतामध्ये जर बघितलं सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो। त्यातल्या त्यातसुद्धा जो काही पहिला आठवडा असतो सप्टेंबर महिन्याचा, तो महिना राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून आपल्या भारतामध्ये साजरा करण्यात येत असतो। आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्राने प्रथम क्रमांक हा पटकावलेला आहे। 2024चा जर हे जे काही उपक्रम आहे ते 7वं वर्ष होतं त्याचं मित्रांनो। आणि हे जे काही उपक्रम आहे ते कोणाद्वारे राबवण्यात येतं तर जे काही केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय आहे त्यांच्याद्वारे या उपक्रमाला राबवण्यात येत असतं। आणि त्याचे मंत्री कोण आहेत सध्या तर केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी। तर या गोष्टी आपण काही लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच इथेनॉल उत्पादनामध्ये जगात भारताने कितवा क्रमांक मिळवला आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, तिसरा क्रमांक हा जगामध्ये भारताने मिळवलेला आहे मित्रांनो। तर नुकतंच जे काही इथेनॉलचं प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये भारताचं जगामध्ये उत्पादन करणारा असं इथेनॉलचं भारताचा तिसरा क्रमांक आता झालेला आहे। तर त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे। भारताचे खाद्य आणि सार्वजनिक जे वितरण मंत्री आहेत प्रल्हाद जोशी यांनी याविषयी माहिती दिलेली आहे। आता जो काही इथेनॉल असतो मित्रांनो, तर इथेनॉल काय असतो, एक प्रकारचं जैव इंधन असतं, बायोफ्युल ज्याला आपण म्हणतो। आणि याला काय केलं जात असतं की जे काही पेट्रोल असतं त्या पेट्रोलसोबत मिक्स केलं जात असतं। यामुळे बरेचसे फायदे आपल्याला होत असतात, जसं की जे काही इंधन आहे ते स्वस्त आपल्याला पडतं। त्यासोबतच जे काही आपली जे इंजन असतं गाडीचं, ते इंजनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झीज होत नाही आणि त्यामुळे ते दीर्घकाळ टिकण्याची शाश्वती असते। तर हे फायदा असतो इथेनॉलचा वापराचा। तसेच भारतानं लक्ष ठेवलेलं आहे 2025 या वर्षापर्यंत 20% इथेनॉल हा पेट्रोलमध्ये मिक्स करणार आहे भारत, हा भारताचं लक्ष्य आहे। तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे। तसेच इथेनॉल जे काय आहे ते मुख्यत्वे करून ऊस जे काय असतं त्या ऊसाच्या मळीपासून त्या ह्याला बनवलं जात असतं। तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। याचं जर आपल्याला इथेनॉलचं केमिकल फॉर्म्युला काय आहे असं जर विचारलं तर CH3 CH2 आणि OH हा फॉर्म्युला आपल्याला परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो। तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यासोबतच जागतिक जैव इंधन दिवस म्हणून कधी साजरा करण्यात येतो तर 10 ऑगस्ट। तसेच अलीकडेच जर आपण मागं 2-4 दिवसाखालीच एक बातमी कव्हर केली होती की पुणे या ठिकाणी वातावरणामधील जे काही कार्बन डायऑक्साईड असतं त्या कार्बन डायऑक्साईडपासून मिथेनॉल बनवणारा प्रकल्प हे उभारण्यात आलेला आहे मित्रांनो। आणि अशा प्रकारचं वातावरणामधील जे काही कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्यापासून मिथेनॉल बनवणारा हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे आणि ते आपल्या महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहरामध्ये उभं केलं जाणार आहे मित्रांनो। म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे, स्टार करून ठेवायची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच KN दारुवाला यांचे निधन झाले आहे, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, लेखन क्षेत्राशी मित्रांनो या KN दारुवाला यांचा संबंध होता। आणि यांचं नुकतंच आता निधन झालेलं आहे। तर त्यामुळे एक अतिशय महत्त्वाची अशी व्यक्तिमत्व होती, यावर आपल्याला प्रश्न परीक्षांमध्ये विचारलं जाऊ शकतं। तर त्यांच्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे। जसं की हे जे KN दारुवाला होते ते प्रसिद्ध इंग्लिश लेखक होते मित्रांनो, त्यासोबतच ते कवीसुद्धा होते आणि ते माजी IPS अधिकारीसुद्धा राहिलेले आहेत। त्यांच्या द कीपर ऑफ द डेड
या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कारसुद्धा त्यांना 1984 साली देण्यात आलेला आहे. म्हणून आपल्याला यांच्याविषयी थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. त्यांच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे, तर ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच ज्या काही अलीकडच्याच काळामध्ये ज्या महत्त्वाच्या व्यक्तींचे निधन झालेले आहेत त्याविषयीसुद्धा आपल्याला थोडंसं बघायचं आहे. जसं की पहिले व्यक्ती आहेत राम नारायण अग्रवाल, ज्यांना की भारतामध्ये अग्निमॅन म्हणून ओळखलं जात होतं, ज्यांनी अग्नि मिसाईल भारतासाठी बनवली होती मित्रांनो, त्यांचंसुद्धा निधन झालेलं आहे. त्यानंतर नटवर सिंग, जे की भारताचे माजी विदेश मंत्री राहिलेले आहेत. शोभना रानडे, गांधीवादी सामाजिक सुधारक होत्या, त्यांचंसुद्धा निधन झालेलं आहे. पंकज उदास, जे की गझल गायक होते, त्यांचं निधन झालेलं आहे. प्रभा अत्रे, ज्या की शास्त्रीय गायिका होत्या मित्रांनो, त्यांचंसुद्धा निधन झालेलं आहे. आणि या प्रभा अत्रेंवर 2022च्या परीक्षेमध्ये MPSCनं सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की त्यांचा कोणत्या क्षेत्राशी त्या संबंधित होत्या मित्रांनो, कारण त्याच वर्षी त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. तर अशा काही गोष्टी आपण थोडंसं बारकाईनं बघणं गरजेचं असतं, कारण अशा व्यक्तिमत्वांवर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जात असतो. त्यानंतर यामिनी कृष्णमूर्ती, जे की भरतनाट्यम आणि कुचिपुडी हे जे नृत्य आहेत त्यांच्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. सुशील मोदी, जे की बिहारचे माजी उपमुख्यमंत्री हे राहिलेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी टाईप मिस्टेक झालेली आहे, उपमुख्यमंत्री होते सुशील मोदी बिहारचे, तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेण्या अगोदर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनासुद्धा शेअर करा, त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचा कंटेंट आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी डेली घेऊन येत असतो. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच ड्वेन ब्रावो या खेळाडूने क्रिकेट खेळामधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. हा जो काही ड्वेन ब्रावो जो खेळाडू आहे मित्रांनो क्रिकेटशी संबंधित, तो वेस्ट इंडिज या देशाचा खेळाडू आहे. तर त्याविषयी थोडीशी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हा जो काही ड्वेन ब्रावो आहे तो वेस्ट इंडिज देशाचा अष्टपैलू अर्थात ऑलराऊंडर खेळाडू होता मित्रांनो. अष्टपैलू म्हणजे काय? ज्याला बॅटिंगसुद्धा येते, बॉलिंगसुद्धा येते, जो फिल्डिंग करू शकतो, या सर्व ज्या गोष्टी करू शकतो त्याला अष्टपैलू किंवा ऑलराऊंडर खेळाडू असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी त्याचं छायाचित्र आपण दिलेलं आहे. तो आहे वेस्ट इंडिजचा खेळाडू ड्वेन ब्रावो, जो की आपल्या IPLमध्ये सुद्धा खेळतो. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना हा प्लेयर माहितीसुद्धा असणार आहे. तर त्याने नुकतंच आत्ता निवृत्तीची घोषणा केलेली आहे क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून, म्हणून त्याविषयी आपल्याला न्यूज कव्हर करणं गरजेचं आहे. याच्याविषयी जर बोलायचं झालं या ब्रावोविषयी तर त्याला T20 जे काही आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे त्याने या प्रकारामध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे मित्रांनो. 582 मॅचमध्ये 631 विकेट त्याने या प्रकारामध्ये घेतलेले आहेत. तर हे आपण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच जे काही इतर भारतीय खेळाडू आहेत ते सुद्धा काही रिटायर झालेले आहेत वेगवेगळ्या खेळांमधून. तर ते कोणते खेळाडू आहेत हे सुद्धा आपल्याला परीक्षांमध्ये विचारलं जाऊ शकतं. जसं की क्रिकेटचा जर विचार केला तर शिखर धवन असेल, दिनेश कार्तिक असेल आणि केदार जाधव असेल, यांनी क्रिकेट या खेळामधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. तसेच जे काही फुटबॉलपटू आहे मित्रांनो सुनील छेत्री यानेसुद्धा फुटबॉलमधून निवृत्ती घेतलेली आहे. हॉकीपटू PR सजेश यांनीसुद्धा हॉकीमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. टेनिसपटू जे की रोहन बोपन्ना आहेत, हे अतिशय सिनियर खेळाडू आहेत मित्रांनो. भारतासाठी यांनी खूप सारे पदक हे जिंकून दिलेले आहेत, वेगवेगळ्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत टेनिसच्या, त्यांनीसुद्धा रिटायरमेंट घेतलेलं आहे. तर हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. रोहन बोपन्ना यांच्यावर कदाचित आपल्या येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो टेनिस या खेळावर. तर हे रोहन बोपन्ना आपण लक्षात ठेवायचे आहेत. कुस्ती जर खेळ बघितला त्यामध्ये विनेश फोगट, जो की पॅरिसचं जे ऑलिम्पिक झालं होतं त्यामध्ये फायनलमध्ये जाऊन फायनलच्या अगोदरच त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलं, त्यांच्या वजन जास्त झाल्यामुळे काही ग्राम. त्यानंतर त्यांनी नाराज होऊन कुस्ती सोडून दिलेली आहे आणि आता त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे. तर त्यांनीसुद्धा कुस्तीमधून आता निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर या पण आपण गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2024नुसार भारताचे स्थान काय आहे? हे जे काही वर्ल्ड टॅलेंट रँकिंग आलेली आहे मित्रांनो, जगातील वेगवेगळ्या देशांची ही रँकिंग असते. त्यानुसार भारताचं स्थान काय हे या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर C. तर भारताचं या रँकिंगनुसार 58वा क्रमांक आहे मित्रांनो जगामध्ये.
तर ते काय आहे ही वर्ल्ड टॅलेंट रँकिंग आणि भारताचा क्रमांक एवढा खाली का आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. हे जे काही वर्ल्ड टॅलेंट रँकिंग आहे त्याचं हे 11वं संस्करण होतं. याचं प्रकाशन कोण करतं तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करतं. आणि ही जी काही रँकिंग कशी ठरवली जाते तर एखादा देश त्या देशामध्ये टॅलेंटला किती आकर्षित करत काम करून घेण्यासाठी म्हणजे त्यांच्याकडून काम करून घेतं. म्हणजे जसं की आपण बघितलं भारतामधले वेगवेगळे जे काही IIT मधून वगैरे किंवा मोठमोठ्या एम्समधून जे डॉक्टर आहेत किंवा इतर जे काही इंजिनियर्स आहेत ते या ठिकाणी शिकून मित्रांनो अमेरिका किंवा युरोपसारख्या देशांमध्ये जातात, त्या ठिकाणी जॉब करतात. एकंदरीत आपलं टॅलेंट जे काय आहे भारतामधलं ते टॅलेंट त्या ठिकाणी ते जाऊन काम करून त्या देशाचा फायदा करून घेत असतात. अशाच प्रकारचे लोक आहे कोणता देश टॅलेंट म्हणून स्वतःकडे आकर्षित करून घेत असतो तर त्यानुसार ही रँकिंग ठरत असते वेगवेगळ्या क्षेत्रानुसार. तर त्या संदर्भात आपण हे लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये भारताचा क्रमांक खूप मागे आहे मित्रांनो, 58वा क्रमांक आहे. आणि पहिला क्रमांक या लिस्टमध्ये कुणाचा आहे तर स्वित्झर्लंड या देशाचा आहे. दुसरा क्रमांक आहे सिंगापूर या देशाचा. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, जागतिक रेबीज दिवस कधी साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 28 सप्टेंबर हा जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर हा दिवस काय आहे, कशासाठी साजरा करण्यात येतो त्याविषयीसुद्धा आपल्याला थोडी अधिकची माहिती बघायची आहे. हा जो काही यावर्षीचा जागतिक रेबीज दिवस होता मित्रांनो, त्याची थीम काय होती, थीम आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज. तर ही थीम आपल्याला विचारली जाऊ शकते, ते आपण लक्षात ठेवायचे आहे. हा जो काही रेबीज रोग होतो आजार होत असतो तो कुत्रा, मांजर किंवा माकड किंवा वटवाघूळ यासारखे जे काही प्राणी असतात त्यांनी चावा घेतल्यामुळे आपल्या माणसाला होऊ शकतो. तर त्या जे काही हे जे काही प्राणी असतात मित्रांनो, त्या प्राण्यांच्या लाळेमध्ये एक प्रकारचा हा व्हायरस असतो, रेबिडो व्हायरस, आणि त्यामुळे रेबीज हा होत असतो प्राण्यांच्या चावल्यामुळे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि जो काही रेबीज झालेला रुग्ण असतो त्याला पाण्यापासून ही भीती वाटत असते मित्रांनो, त्यालाच हायड्रोफोबिया असं म्हटलं जातं. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही घडामोडी आपण घेतल्या होत्या त्या एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण घेणार आहोत मित्रांनो. यासाठी कारण जे काही काल विद्यार्थी आपला लेक्चर मिस केले त्यांनासुद्धा या रिव्हिजनचा फायदा होईल, आणि ज्यांनी लेक्चर आपला अटेंड केलेलंच आहे कालचं त्यांना परत एकदा रिवाईज होईल आणि चांगल्या प्रकारे ती गोष्ट लक्षात राहणार आहे. तर चला मग, काल पहिला प्रश्न आपण घेतला होता की महाराष्ट्रातील कोणत्या गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर ते कोणतं गाव होतं मित्रांनो महाराष्ट्रातलं, तर ऑप्शन नंबर सी, कर्दे हे जे काही गाव आहे त्या गावाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच जपानचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, शिगेरू इशिबा हे जपानचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता आपण की नुकतेच भारताने 3 सुपर कॉम्प्युटर विकसित केले आहेत, त्यांचे नाव काय आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, परमरुद्र असं त्या सुपर कॉम्प्युटर्सचं नाव असणार आहे. याविषयी डिटेलमध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन घेतलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच कोणत्या देशाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, थायलंड या देशाने मित्रांनो समलैंगिक विवाहाला आता कायदेशीर मान्यता दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक कितवा आहे, तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 39वा क्रमांक हा या इंडेक्सनुसार आपला भारताचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच विश्व पर्यटन दिवस कधी साजरा करण्यात आला, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 27 सप्टेंबर हा विश्व पर्यटन दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच कोणत्या राज्यामध्ये पेपरलेस निवडणुका या घेण्यात आलेल्या आहेत, तर ऑप्शन्स आपल्यासमोर होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये जे काही ग्रामपंचायत ची निवडणूक झाली होती सरपंच पदासाठीची, त्या ठिकाणी पेपरलेस निवडणुकीचा प्रयोग करण्यात आलेला आहे. तर ती बातमी आपण काल डिटेलमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण जो काही होमवर्क क्वेश्चन दिला होता तर ते होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच दिल्लीच्या नवीन महिला मुख्यमंत्री म्हणून आतिशी सिंह यांनी शपथ घेतलेली आहे, त्या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत, आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी चांगल्या प्रकारे उत्तरं दिलेली आहेत. जर यांची नावं जर सांगायची झाली तर ते कोण विद्यार्थी होते ज्यांनी डिटेलमध्ये उत्तरं दिलेली आहेत,
तर मिस्टर परफेक्ट म्हणून आहेत, त्यांनी अतिशय सुंदररित्या आणि डिटेलमध्ये उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर होते SD ॲनिमल बर्ड म्हणून, त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या रीतीने उत्तर दिलेलं आहे. रोहिणी होडावडेकर म्हणून आहेत, त्यांनी उत्तर दिलेलं आहे. दर्शना ठाकूर आहेत, त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमरित्या या प्रश्नाचं उत्तर हे सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि ज्यांना याचं उत्तर माहीत नाही त्याला आपण उत्तर सांगणारच आहोत. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, तिसऱ्या महिला मुख्यमंत्री या बनलेल्या आहेत दिल्लीच्या मित्रांनो. आणि ज्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन मित्रांनो, कौतुक आहे तुमच्या या प्रयत्नांचं, कारण तुम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न हे करत आहात. आजचा प्रश्न आपण बघणार आहोत. होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे आजचं, तर महाराष्ट्रातील पहिला आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले जाणार आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर प्रत्येकाने कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कमेंटमध्ये देतात, किती जणांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. आपल्या महाराष्ट्राशी संबंधित ही घडामोड आहे मित्रांनो, आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाने उत्तर द्या, जरी चुकलं तरी हरकत नाही, आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये याला डिस्कस करणारच आहोत. त्यानंतर थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपलं टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 जॉईन करून घ्या मित्रांनो, कारण त्या ठिकाणीच आपण जे काही लेक्चर वगैरे घेतो त्याच्या मोफत नोट्स असतील किंवा इतर स्टडी मटेरियल हे फ्रीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत असतो. म्हणून त्या चॅनललासुद्धा आपण जॉईन करून घ्या. तर थांबूया या ठिकाणी, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.